ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। गरज सरावली यांकडून सुद्धा आर्थिक सहाय्य या स्पर्धांकरता आलेला आहे। तदनंतर शकता फलंदाजाला इट इज अ फ्री हिट। हो, फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र फुलर लेंथला प्राधान्य। टाइम्स व्हेरी क्रिटिकल असं म्हटलं गेलेलं आहे। कधी कधी छोटी धावसंख्या खूपच मोठी वाटू लागते, त्याचं कारण असतं दडपण, परंतु कुठल्याच प्रकारचं दडपण मात्र फलंदाज या ठिकाणी घेत नाहीयेत। इट इज अ 4 रन्स। यस डीजे। जर आपण पाहिली तर तब्बल 13 धावा असताना पाहायला मिळत आहेत। वेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडू मात्र धाडला जातोय। दंड 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 डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार। यस डीजे। तिसरा चेंडू आपण पाहणार आहोत खेळपट्टीवरती ध्रुवच्या माध्यमातून। बेस मात्र आपण पाहू शकाल वाईटचा पाहू शकते एक चांगलं रुपेरी वळण या मात्र सामन्याला मिळू शकते। यावेळेस पुल केला जातोय चेंडू किरणच्या माध्यमातून। चेंडू सरळ निघून जातोय। पंचांचा इशारा पक्का 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 और ये लगा शानदार दुबेदार छक्का। कम ऑन डीजे। पूर्णपणे लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते। झुंजार विस्फोटक खेळी वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती पुनश्च एकदा बिग हिट करण्याचा प्रयास। चेंडू मात्र हवेमध्ये 1 बाउन्स सरळ निघून जातोय। नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स। यस डीजे। मात्र आता झुकतोय विजयासाठी केवळ 7 धावांची आवश्यकता। यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख कलात्मक फटक्याची निवड केली जाते। किरण राऊत नावाचा ब्रँडेड फटका सरळ निघून जातोय। 4 धावांसाठी कुणबी प्रीमियर लीग चौकार। यस डीजे। विजयासाठी केवळ आणि केवळ 3 धावांची आवश्यकता आहे कुणबी लायन्स या संघाला। आपण पाहू शकतायत पहिल्या चेंडूवरती मात्र रिस्ट वर पाहायला मिळालं चांगल्या पद्धतीमध्ये। वेस मात्र आपण पाहू शकतोय पॅडल स्वीपचा प्रयास। स्ट्राइक जर आपण पाहिले फलंदाज किरण या वेळेस आपण पाहू शकाल अतिशय हलक्या हाताचा मात्र वापर केला जातोय पॉइंट झोन मध्ये सुद्धा भारतीय संघासाठी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं। या वेळेस मात्र करारा प्रहार केला जातोय। ऍब्सोल्युटली स्मॅश। व्हॉट अ शॉट। मिस्टर किरण नावाचा ब्रँडेड फटका 4 धावांसाठी। यस डीजे। प्रकाश पडला मनाला आनंद झाला। सूर्य उगवला प्रकाश। थँक्यू सो मच। बॅट मधून वेगवान हवेस पुन्हा एकदा पूल केला जातोय। चेंडू मात्र सरळ निघून जातोय। पूल हा पॉवरफुल असल्यामुळे सक्सेसफुल 6 धावा। यस डीजे। डिवाइन वॉरियर संघासाठी अंतिम पुकार आहे कारण विपक्ष अबेस बिग हिट करण्याचा प्रयास। चेंडू मात्र सरळ निघून जातोय। पंचांचा इशारा। गेंद बल्ले से ऐसी निकली जैसे बंदूक से गोली गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद जा रही है सीमा रेखा की बाहर। क्या खूबसूरती से खेल दिया इस गेंद को। लाजवाब बेहतरीन छक्का। कम ऑन डीजे। वेस पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख पद्धतीने वी शेप मध्ये खेळलेला फटका निघून जातोय। वाडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स केपीएल चौकार। कम ऑन डीजे। थँक्यू सो मच। पहिला चेंडू वेस एलिव्हेशन बनवला जात आहे। वेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलं जात आहे किरण राऊतच्या माध्यमातून। चेंडू सरळ निघून जातोय। पंचांचा इशारा। इट इज अ 6 रन्स। मास्टर स्ट्रोक, मॅक्सिमम लवली ऑसम स्ट्रोक. कम ऑन डीजे.
वेस पुन्हा एकदा पुलचा फटका येतोय किरण राऊतच्या बॅट मधून डीप मिड विकेट झोन मध्ये चांगल्या पद्धतीचा अवेस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न किरण राऊतच्या बॅट मधून निघालेला फटका आणि पंचांचा इशारा काय असेल या सिटीचं 6 रन्स कमॉन डीज आहे थँक्यू सो मच किरण राऊत वन मॅन शो वन मॅन आर्मी मैं अकेला ही काफी हूं पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न ब्रँडन मॅक्युलमचा स्पीड पाहायला मिळाला या फटक्यामध्ये पहिली धाव पूर्ण केली जाते 3 षटकार एकाच सामन्यात आपण पाहिलेले आहेत वेस मात्र टॅप शॉट खेळला जातोय चेंडू समालोचन कक्षामध्ये येऊन भेटायचं आहे विनोद पाटील तुमची वाट बघताय तर पहिला चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बघूया तिकडे क्षेत्ररक्षण होतंय का तर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय 2 धाव पळून काढतात तर ह्या 2 धावेने श्री प्रणय ह्यांचा किरण यानं फुलटॉस चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटच्या दिशेने बिग 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 षटकार डीज आहे तर चेंडू जातोय तो वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु 2 धाव पळून काढतात ह्या 2 धाव तर पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण धावतोय परंतु चेंडू जातोय तो सरळ सीमा पार चौकारांसाठी तर ह्या 4 धावेने धाव फलक पुढे सरकतय ते 15 ह्या धावसंख्येवर तर सर्व किरण शॉट चेंडूला सरळ पनिश केलं जात आहे चेंडू जातोय तो सरळ सीमा पार षटकारांसाठी डीज आहे सरवावे जापू खंडे आम्ही शेतीवाले धन्यवाद तर नक्कीच 40+ चा हा खेळाडू खरोखर यंग चेंडूवर खराब चेंडू त्याला पनिशमेंट दिली जाते पुन्हा एकदा तयार होतोय भूषण आता मात्र कट केला जातोय चेंडू येतोय तो गलीच्या चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत 1 धाव आहे तो साजन तर दोन्ही पास्तळ ह्या संघातून नेहमी खेळताना दिसतात तर बघूया आता मात्र पनिश केलं जात आहे चेंडू जातोय तो सरळ मिड विकेटच्या वर बिग 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 षटकार डीज आहे आता तरी देवा मला पाऊशील का सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का आता तरी देवा मला पाऊशील का 44 धावा तर आता मात्र सुरेख असा काउंटर आहे चेंडू जातोय तो सरळ 1 बाउंड सीमा पार चौकारांसाठी डीज आहे तयार होतोय तो गोलंदाज येतील आता मात्र फुलटॉस चेंडू नीट कनेक्ट होत आहे मोठ तो म्हणजे भूषण अक्करपटी तर स्ट्राईकवर आहे तो किरण आता मात्र सुरेख असा चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का याच तर ह्या 2 धावेने धाव भूषण किरण ह्याना सुरेख असा चेंडू तेवढा चांगला फटका चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स मला वाटतं सीमा पार चौका हा आणि आता मात्र चेंडू सलामीचा हा फलंदाज आहे तो किरण तर नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील चांगला कनेक्ट होत नाही तर बघूया चेंडू जातोय तो मिड ऑन
च्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत 2 धावा पळून काढतात. नक्कीच तरुण खेळाडू हाफ सेंचुरी म्हणजे अर्धशतक पूर्ण होतंय का तर बघूया. प्रयत्न तर झाला होता परंतु चेंडू नीट काही कनेक्ट झाला नाही. चेंडू जातोय तो सरळ वन बाउंड सीमा पार चौकारांसाठी डीजे. 2 चेंडू शिल्लक सांग. 2019 मधली पहिली हाफ सेंचुरी होते का बघ. धन्यवाद. आणि पहिली हाफ सेंचुरी होते ती किरण घरात मॅन फ्रॉम पास्तळ. किरण राऊत मॅन फ्रॉम पास्तळ 50 धावा. पहिली कुणबी प्रीमियर लीग 2019 ह्या स्पर्धेमधली पहिली हाफ सेंचुरी पूर्ण करतोय. खरोखरच 40+ चा हा खेळाडू तरुण खेळाडूला लाजवेल अशी फलंदाजी पाहायला मिळून चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र चेंडूचा कनेक्ट होतोय. बघूया चेंडू जातोय का सरळ लॉंग ऑर्मच्या वरून सीमा पार षटकारांसाठी डीज. तर नक्कीच किरण भाऊ किरण राऊत यांच्यासाठी पारितोषिक येत आहे ते म्हणजे प्रजित राऊत. शेवटचा चेंडू सुरेख असं फटका कव्हरच्या दिशेने खराब असं क्षेत्ररक्षण होतंय. थोडस फ्लम्पिंग होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का तर नक्कीच थोडेसे थकलेले आहेत. 6 षटक पूर्ण खेळलेले आहेत. तर आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती किरण राऊत, नॉन स्ट्राईक एंड वरती आहे निखिल. पहिला चेंडू राईट वर विकेट उंचावरून हार केला जातोय. डीप मिड विकेटच्या दिशेने भावेश चेस करतोय. तिथे मात्र झेल चांगला असा प्रयत्न भावेशाचा मात्र तिथे 2 धावा अतिशय सुरेखरित्या पळून काढल्या जाते. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ द बॅट विपुल तिथे मात्र कुठलीही चूक जातोय सीमा रेषा पार चौकार. ही एक चूक मात्र कुठेतरी महागात पडते की काय कारण की किरणची बॅट जी आहे ती आता तळपायला लागलेली आहे. लई जोमामध्ये आलेला आहे हा फलंदाज. या चौकाराच्या मदतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 6 दिसतोय. बघा विलक्षण आपल्या षटकातील पुन्हा एकदा 3रा चेंडू. यावेळी मात्र स्लोअर 1 पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची कडा जाऊन बघा सामना करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा किरण. यावेळी उंचावरून मारला जातो. बघा तिथे झेल टिपला जाईल का बघूया. यावेळी झेल सुटला जातोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. डीजे एकदा पुढील चेंडू विपुल्याचा सामना करतोय किरण. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये बघत इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र जजमेंट चुकलं जाते. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला चकवत सीमा रेषा पार. याला म्हणतात नशीब घेऊन आलेला खेळाडू किरण. पहिल्या चेंडूवर त्याचा झेल सुटला गेला आणि इथे मात्र त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय किरण. डीजे शेवटचा चेंडू घेऊन येतोय विपुल. सामना करतोय किरण. यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू ते बघा षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येईल. यावेळी मात्र सुरेखरित्या खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. ते विलक्षण क्षेत्ररक्षण करतो. 1 धाव इथे मात्र घेतली गेली आहे कारण की आता जर पाहायला गेलं तर एक संयमी खेळ जो आहे तो प्रथमेश सामना करतोय पुन्हा एकदा किरण. यावेळी मात्र बॅटची कडा उचलती जाते मात्र यावेळी पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय गोलंदाजचा प्रथमेश. यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू पाठवला जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. डीजे धन्यवाद. एक कॅच जो सोडला ओम साई स्ट्रायकर आपला निर्णय जो आहे तो कळवा. यावेळी मात्र पुन्हा एकदा गल्ली रिजन मध्ये टॅप केला जातोय. 1 धाव इथे मात्र अंकित केली जाते. सामना मात्र इथे आणि इथे आता मात्र सामना बरोबरीत जातोय. मॅच विनिंग खेळी आवश्यकता आहे आणि इथे विजयी चौकार. कोणी आतमध्ये शिरायचं नाहीये. कोणीही आत जायचं नाहीये.
डीजे डीजे प्लीज. चला मैदानाच्या बाहेर. यावेळेचा अंकेश सामना करण्यासाठी सज्ज होतोय किरण राऊत. बघा षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू सामना करतो किरण. यावेळी मात्र लॉली फुलटॉस उंचावरून मारला जातोय. बघा ते क्षेत्ररक्षक आहे ना त्या यावेळी मात्र झेल धरतीला दान केला जातोय. किरण राऊत या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहायला गेलं षटकातील पुढील चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळलेला हा फटका आपण पाहतोय. जित्तम घरत तिथे या क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव घेतली गेली. सुरेख असा थो इथे बघूया. यावेळी गडी धावबाद होतोय. डीजे